नमस्कार, पाहूयात महत्त्वाची बातमी। जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचं आरक्षण जाहीर होताच संभाव्य उमेदवारांचे चित्र स्पष्ट होऊ लागले। जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती निवडणुकीचं आरक्षण जाहीर होताच संपूर्ण जिल्ह्यात राजकीय वातावरण तापू लागले। अनेक संभाव्य उमेदवारांची चर्चा सुरू झाली असून विविध राजकीय पक्षांमध्ये इच्छुक कार्यकर्त्यांची लगबग वाढली आहे। या निवडणूक रिंगणामध्ये माननीय श्री शिवाजीराव आकाराम मोरे, माजी जिल्हा परिषद सदस्य तसेच संचालक वारणा दूध संघ वारणानगर, त्याचबरोबर डॉक्टर स्वाती दीपक पाटील, प्रदेश सचिव भाजपा महिला मोर्चा महाराष्ट्र राज्य सदस्या भाजपा महाराष्ट्र राज्य परिषद, तसेच डॉक्टर जयंत प्रदीप पाटील, माजी पंचायत सदस्य, सेक्रेटरी यशवंत शिक्षण प्रसारक मंडळ कोंडोली, तसेच माननीय श्री अमरसिंह यशवंत पाटील, संचालक गोकुल दूध संघ कोल्हापूर, माजी जिल्हा परिषद सदस्य, त्याचबरोबर माननीय श्री सचिन बापूसो जमदाळे, चेअरमन जय भवानी पाणी पुरवठा संस्था माले कोल्हापूर, जिल्हा इरिगेशन फेडरेशन संचालक, तसेच माननीय श्री अमित अशोकराव घाडगे युवा नेते आदी इच्छुक उमेदवार असून आरक्षण जाहीर झाल्यानंतर अनेकांनी आपलं राजकीय समीकरण मांडण्यास सुरुवात केली आहे। गेल्या काही महिन्यांपासून पक्षांतर हालचाल सुरू असला तरी आरक्षण जाहीर होईपर्यंत अनेकांनी थांबलेली भूमिका घेतली होती। मात्र आता या घोषणेनंतर इच्छुक उमेदवारांनी प्रचाराची प्राथमिक तयारी सुरू केली असून गावागावात चर्चेचा विषय बनला आहे। आपापल्या मतदारसंघात कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्यास सुरुवात झाली आहे। राजकीय समीकरण, गटबाजी आणि सामाजिक आरक्षण या त्रिसूत्रीवरच या निवडणुकीचा रंग चढणार आहेत। पुढील काही दिवसात उमेदवारी जाहीर होताच राजकारणात चुरस वाढण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत। आरक्षण घोषणेनंतर संभाव्य उमेदवारांची धावपळ ही सुरू झाली आहे। धन्यवाद। प्रतिनिधी शंकर कुंभार, CBS न्यूज मराठी, पन्हाळा।